जय शिवराय मित्रांनो. 15 मार्च रोजी पोलीस भरतीचा पेपर झाला. पेपर झाले झाल्याच लोकांनी चर्चा सुरू केली. मी सांगितलं तेच आलं, माझ्याच लेक्चर बनला आलं. फक्त बोलायचं, दाखवायचं. काल डेमो दाखवला, इकडे आज दाखवत तुला कसं पुस्तकातलं असतंय. पेपर बघ. पुणे लोहमार्ग, तारीख तारीख 15/3/2026, जशास तसे पुस्तकातून मराठी व्याकरणाची डायरी. इकडे बघा, डायरी मराठी व्याकरणाची. स्वतःच पुस्तक आहे आपलं. लेखक सुरेखा आणि प्रकाशराव बालेकर. परीक्षेला जाता जाता अवश्य वाचा. ज्याने वाचलं त्याचं कल्याण झालं. हा बघा पहिला 22वा प्रश्न. ती सुंदर दिसते. 27 पेज नंबर. पेज नंबरचाही दाखवायचं, खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. काय करता हे बघ. गणेश सुंदर दिसतो. आहे का उत्तरामध्ये सुंदर? सुंदर शब्द आहे, विशेषण आहे, संपला विषय, खलास. पुढचं दाखवतो. चल पुढचा प्रश्न बघ. खालीलपैकी क्रियाविशेषण कोणचे? 45 पेज नंबरला. हे कोणचं आहे? रीतिवाचक, गुणवाचक. हळू, जसे आस तसं. झाले किती? दोन. दोन मोज, फक्त मोज. एक दोन नाही, मोज. तिसरा प्रश्न आहे, तिसरा. कोणचा रे? पेज नंबर 9. जसे आस तसा. फक्त बोलायचं नाही, दाखवायचं. ते पण कसं? समोर. इकडे बघ, भाववाचक नाम म्हणजे काय? त्यालाच म्हणतात भाववाचक, गुणवाचक नाम. फक्त याच्यात काय असतो? भाव असतो. चल पुढचा प्रश्न घे. राम गेला आणि श्याम आला. 84. एकाच पेजवरचे 3 प्रश्न. सोपी गोष्ट नसते बाबा. इकडे बघ, काय? राम आला आणि, इकडे बघा, आणि दिसतंय का? दिसलंच पाहिजे. आणि समुच्चय बोधक, संयुक्त वाक्य. चल पुढचा प्रश्न घे. कोणचा आहे? किती झाले रे? 3 4. पाचवा बघ. खालीलपैकी अव्यय कोणचे? 53 पेज नंबर. जशा तसं दाखवायचं, बोलायचं नाही. फक्त बोलायचं म्हणल्यानंतर तर कुणी काही बोलतं. टेलिग्राम वरची कॉपी करायची आणि प्रश्न दाखवायचे. पण हे बघ, पण दिसतं का उभय आणि अव्यय? चल पुढचा घे लगेच. पुढचा कोणचा आहे? प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी संख्या विशेषण. पेज नंबर 27. फक्त बोलायचं नाही. तुम्हाला सांगितलं ना बाबा, आपल्याच पुस्तकातून. हे बघ, 2 मुली. उत्तरामध्ये दाखवा त्याला 2. 2 दाखवा, 2. दिसतंय का? चल पुढचा घे. जसे कराल तसे भराल. पेज नंबर 84. जसे आस तसा, जसे तसे, जर तर, जरी तरी, म्हणजे की. मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न घे. खालीलपैकी द्वंद्व समास. 71 पेज नंबर. 1 2 नाही रे बाबा, समजे आपल्याच याच्यातून. 71. हे बघ, पहिला तुझं आई व वडील समासातील आई वडील. इथं काय दिलंय? फक्त माता पिता. आणि व, संपला विषय. चल पुढचं घे. खालीलपैकी सर्वनामाचे उदाहरण. आम्ही 32 पेज नंबर 21. 1 2 झाले की लगेच म्हणायचं मीच घेतलंय आलंय, मीच घेतलं आलंय. अरे कुठे? हे बघ, आम्ही दिसतंय का तुला? सर्वनामाचा प्रकार. इथं पण आम्हीच आहे. चल पुढचा घे. थांबू नको, फक्त काउंटिंग चुकता का म्हणे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. कोणत्या प्रकारचे? पेज क्रमांक 32. पुढे 32. थकलं पाहिजे माणूस. हे बघ, सकर्मक क्रियापद म्हणजे त्याच्यामध्ये कर्म असतं, त्याला म्हणतात सकर्मक. चल पुढचं घे. किती? 34. 34चं कोणचं रे? 84. थकले पाहिजे, थकले. पुस्तक आपलंच आहे. लहान दिसतंय पण बडा पॅकेट, छोटा पॅकेट बडा धमाका. बघ, 84. जर तू, हे बघ, जर तर कोणचं आहे? मिश्र. संपला विषय. चल पुढचा प्रश्न बघ. खालीलपैकी अव्यय. पेज नंबर 53. जसे असतंच. हे बघ, परंतु. उत्तरामध्ये दाखवा त्याला परंतु. प्रश्न. थकले पाहिजे सांगता सांगता. मला पुस्तक आवडते. 19 पेज नंबर. 19 कुठे? बोलायचं नाही, दाखवायचं. हे बघा, एक टेबलवर आलेलं आहे. करता. कर्त्याला जर काही विभक्तीचा प्रत्यय लागला, चला ना, ते चतुर्थी. तेच सांगितलंय. चल पुढचं घे. नियमित व्यायाम करावा. पेज नंबर 83. जसे तसा. खोट बोलायचं नाही. बघा, शुद्ध वाक्य, साधे वाक्य, केवळ वाक्य. नेहमी, इकडे बघितलेलं नियमित व्यायाम करावा. इथं फक्त तेच आहे. म्हणजे एक क्रियापद आणि एकच करता. पुढचं आहे. चल. मी जात आहे. काळवळ का. एकाच पेजवरचे 2. ते पण जाचे तसे. 37 पेज नंबर. कुठे रे बाबा? पुस्तकातलं. आज पुस्तक लिहिलेलं नाही. ह्या टेबलवर 3 ते 4 प्रश्न आले बघ. जात आहे, त आहे, अपूर्ण काळ, त्यालाच म्हणतात काय म्हणतात? चालू वर्तमान काळ. चल पुढचं घे. काउंटिंग वॉच. थकू नको, थकता कामा नाही, बोलायचं नाही. जेवण आईकडून बनवले जाते. पेज क्रमांक 60 वर. जशा तसा. हे बघ, कर्त्याला जेव्हा कडून प्रत्यय असतो का, कडून, तेव्हा त्याला म्हणतात नवीन कर्मणी. जशाच तसा आलाय. पुढचा प्रश्न घे. जातीवाचक. थकलं पाहिजे, थकलं माणूस. जातीवाचक नाम, गटवाचक नाम. पेज क्रमांक 19. जातीवाचक, गटवाचक. पेज क्रमांक काय? जातीवाचक किंवा गतवाचक नाम. किती नंबर? पेज नंबर 11. थकलं पाहिजे, थकलं. हे बघ,
याला म्हणतात सामान्य नाम. याच्यामधले बघ समजे पर्याय आलेले आहेत याच्यामधले काय येतं. मग याच्यापैकी जातीवाचक गतवाचक कोणचा रे बाबा? नदी. हे बघ जसे असतंच. दिसतंय का? दिसतंय. दाखव दाखव. दाखवता आलं पाहिजे. काउंटिंग मोज, चुकू नको. तो येईल. किती नंबर? 37 नंबर. हे बघ 37. येईल येईल प्रत्यय लागलाय. जशास तसा प्रश्न. चल पुढचा मोज. मोज. थकला का? थकू नको. काय बाबा? तो धावत आहे. त आहे. ये त आहे. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. हा धावत धावत विचारलंय किती नंबरला? 33. 33 नंबरला तो दाखवतो. इकडे ये. 33. थकायचं नाही. हे बघ संयुक्त क्रियापद पहिलं काय? धातू साधी. त्याला काय म्हणतात? कृदंते. म्हणजे धावत. धावत काय रे? कृदंते. जशास तसा. आणि पुढचा बघ खालील सर्वनाम कोणती? हे तर जशास तसं. पेज नंबर 20. थकलं पाहिजे. थकलं माणूस. खोटं बोलायचं नाही. लहान डायरी आली. काही काहीला वाटलं काय येईल. अरे एकाच याच्यामधले 22 ते 23 प्रश्न जे पण जशास तसे. हे बघ कोण. इकडे दाखव त्याला. इकडं कोण दिसतंय का? आणि उत्तरामध्ये बघ कोण. आणि शेवटचा प्रश्न खालीलपैकी बहुव्रीही समास. पेज क्रमांक 72. एक्क्याचे चत्रे 22 ते 23 प्रश्न. आणि जे पण जशास तसे. लोकासारखं खोट बोलायचं नाही. चतुर्भुज. मोजतो का? मोजतो. मोजतो तुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. 22 प्रश्न जशास तसे. डायरी मराठी व्याकरणाची. लेखक आपण स्वतः इथं. पुस्तक छोटं होतं. खिशात घेऊन तुम्ही फिरू शकता. तुम्हाला वाटलं की काय रे बाबा काय येणार नाही. जशास तसे. प्रत्येक जिल्ह्याला 19 ते 20 प्रश्न रिपीट आहेत. फक्त बोलायचं नाही. टेलिग्रामवरून स्क्रीनशॉट काढायचे, उत्तर सर्च करायचे. मी आलं आणि ते सिरीजला घेतलं तर आलं. दाखव. प्रूफ दाखवायचं. आपण कसा दाखवलाय तसा दाखवायचा. खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. जमणार पण नाही. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. आगामी परीक्षेला पण याच्यातूनच प्रश्न येणार. ते पण कसे? जशास तसे. चला. जय महाराष्ट्र.